विद्यार्थी मित्रांनो, आपण साहित्य विचार या अभ्यासपत्रिकेतील जे आपलं अध्यापनाचं शेवटचं जे प्रकरण राहिलेलं आहे त्या प्रकरणाचं नाव आहे रसविचार। हे साहित्य विचार या अभ्यासपत्रिकेतील शेवटचं प्रकरण आहे आणि त्या प्रकरणाचं नाव आहे रसविचार। रसविचार या प्रकरणाला आपण मागच्या ऑनलाईन तासिकेमध्ये या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे। आज आपण रसविचार या प्रकरणाचा शेवटच्या घटकाला आपल्या पुढच्या घटकाचा आपण विचार करणार आहोत। आपण मागच्या तासाला आपण रस हा एकघन चमत्कार रूप असतो। मुलांनो, रस एका घटकामुळे तयार होत नसतो। रस निर्माण होण्यासाठी, रस उत्पन्न होण्यासाठी आणि रसासाठी जे काही पोषक घटक आवश्यक आहेत ते पोषक घटक म्हणजे एकापेक्षा अनेक घटक जेव्हा एकत्र होतात त्यातूनच रसाची निर्मिती होते, त्यातूनच आनंद प्राप्त होतो, त्यातूनच आल्हाद निर्माण होतो, त्यातूनच सुख प्राप्त होते। म्हणून रस हा एकघन चमत्कार रूप असतो। माणूस अचानक एकदम आकस्मित हसत नाही, त्यातून रस निर्माण होत नाही, कारण बरेच घटक अनुकूल आणि अनुकूल संवेदनायुक्त तयार होतात, मगच रसाची निर्मिती होत असते। आणि रस निर्मितीसाठी किंवा रसाच्या निर्मितीसाठी, आनंदासाठी, सुखासाठी एकापेक्षा अनेक एकघन वा अनेक घटक एकजीव जेव्हा होतात, जेव्हा होतील तेव्हाच रसाची निर्मिती होते, अन्यथा रसाची निर्मिती होत नाही। म्हणूनच रस हा एकघन चमत्कार रूप असतो। अशा पद्धतीची मांडणी आपण मागच्या तासिकेमध्ये केलेली होती। आता रस निर्मितीमध्ये कोणकोणते घटक महत्त्वाचे आहेत आपण आत्ताच विधान केलेलं आहे। रस हा एकघन चमत्कार रूप असतो। एकघन म्हणजे एकजीव, एकरूप, तद्रूप। आता शरीरामध्ये अनेक आपल्या भाव आहेत। शरीर एक जरी असलं तर त्या शरीरामध्ये असे वेगवेगळे भाग आहेत, वेगवेगळ्या अवयवापासून शरीर एकजीव झालेलं आहे। शरीरात विविध भावना आहेत, भिन्न भावना आहेत, तऱ्हेतऱ्हेचे माणसाचे स्वभाव आहेत। या सर्वांच्या एकत्रीकरणातूनच रसाची निर्मिती होते। आता रस निर्मितीमध्ये कोणकोणते घटक महत्त्वाचे आहेत, कोणकोणते भाग महत्त्वाचे आहेत याचाही आपला विचार करावा लागणार आहे। रस निर्मितीमध्ये विभाव, अनुभव, संचारी भाव आदी घटक महत्त्वाचे आहेत। रस निर्मितीमध्ये कोणते 3 घटक महत्त्वाचे आहेत? विभाव, अनुभव, संचारी भाव आदी घटक महत्त्वाचे आहेत। या वेगवेगळ्या 3 घटकापासून रसाची निर्मिती होते। विभाव, अनुभव, संचारी भाव यांच्या एकत्रीकरणातून विभाव, अनुभव, संचारी भावालाच व्याभिचारी भाव असे म्हणतात। विभाव, अनुभव, संचारी भाव किंवा व्याभिचारी भाव यांच्या एकत्रित बेरजेतून कशाची निर्मिती? रसाची निर्मिती होते। आदी घटक महत्त्वाचे आहेत। या घटकांचा आपण पुढे विचार करणार आहोत, परंतु तत्पूर्वी आपण रसविचार या प्रकरणाचा विचार करत असताना रसविचार या प्रकरणाच्या घटकाच्या अनुषंगाने सुद्धा काही घटक महत्त्वाचे आहेत। एकदमच विभाव, अनुभव, संचारी भाव या घटकाचा आपल्याला विचार करता येत नाही, कारण या घटकासाठी किंवा रस निर्मितीसाठी किंवा रसविचार या घटकांच्या अभ्यासासाठी काही घटकसुद्धा पोषक आहेत, काही घटकसुद्धा अनुकूल आहेत आणि या अनुकूल घटकावरच आधारित रस निर्मिती हा सिद्धांत आहे, रस निर्मिती हा विचार आहे। आणि भरतानं जे काही रसाचं सूत्र मांडलेलं आहे, सूत्र म्हणा, सिद्धांत म्हणा, हा सिद्धांत अवलंबून आहे। आणि म्हणूनच आपण काही घटकांचा आपण या ठिकाणी नोंद केलेली आहे, त्याचा नामोल्लेख करणार आहोत, त्याचा निर्देश करणार आहोत। त्यामध्ये स्थायी भाव आहेत। या सर्व घटकांची चर्चा भरताने नाट्यशास्त्रामध्ये सखोलपणे केलेली आहे आणि त्यातूनच त्यांनी शेवटी रसाचं सूत्र मांडले आहे, रसाचा सिद्धांत मांडलेला आहे। या घटकांची चर्चा केल्यानंतर शेवटी एक सारूपाने
सूत्ररूपाने त्यांनी सिद्धांत त्यांनी थेअरी मांडलेली आहे. त्यांनी एक फॉर्म्युला मांडलेला आहे. जसं आइन्स्टाईनने E=mc², हा काय फॉर्म्युला आहे. E=mc² हा फॉर्म्युला कशाचा आहे? हा फॉर्म्युला कोणी मांडला? E=mc² हा फॉर्म्युला आइन्स्टाईन मांडलेला आहे. आइन्स्टाईनने मांडलेला आहे. आणि यालाच मराठीमध्ये E=mc² यालाच मराठीमध्ये सापेक्षवादाचा सिद्धांत मानतात. सापेक्षवादाचा सिद्धांत हा सिद्धांत इतका महत्त्वाचा आहे, हे सूत्र इतकं महत्त्वाचं आहे. या सूत्राच्या आधारे अनेक देशातल्या लोकांनी यावर अणुबॉम्ब तयार केले. E मीन्स एनर्जी. अणुबॉम्ब तयार केले. इतकी मोठी ताकद, इतका मोठा विचार, इतकी मोठी थेअरी या सूत्रामध्ये सामावलेली आहे. तशाच पद्धतीने भरताने सुद्धा रसविचाराचा सिद्धांत मांडलेला आहे, रसविचाराचं सूत्र मांडलेलं आहे. आणि त्या सूत्राचा विचार करण्यापूर्वी आपण काही घटकांचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. आणि मग नंतर आपल्याला भरताने मांडलेल्या रससिद्धांताकडे, भरताने मांडलेल्या रसविचाराकडे आपल्याला जावं लागणार आहे, त्याचा विचार करावा लागणार आहे. आता या ठिकाणी आपण स्थायीभावाचा उल्लेख केलेला आहे. स्थायीभाव रसविचारामध्ये किंवा संस्कृतमध्ये स्थायीभाव किती आहेत? एकूण 8 स्थायीभाव भरताने मांडलेले आहेत. आणि संस्कृतमध्ये सुद्धा या स्थायीभावाची चर्चा अगदी सखोलपणे केलेली आहे. आणि म्हणून स्थायीभाव किती आहेत? स्थायीभाव एकूण 8 आहेत. त्यानंतर आता स्थायीभाव म्हणजे काय हे आपण पुढे पाहणारच आहोत. त्यानंतर भरताने स्थायीभाव किती मानलेले आहेत? 8 मानलेले आहेत. त्यानंतर अष्टसात्विक भाव भरताने 8 मानलेले आहेत. अष्टसात्विक भाव त्यामध्येच किती भाव आहे ते त्याचा विचार, त्याचा समावेश झालेला आहे. अष्ट म्हणजे 8, अष्टसात्विक भाव 8 मानलेले आहेत. आणि त्याही अष्टसात्विक भावाचा आपण विचार करणार आहोत. आणि त्यानंतर व्याभिचारी किंवा संचारी, आता आपण वर पाहिलेलं आहे. व्याभिचारीलाच काय म्हणतात? संचारी भाव असं म्हणतात. व्याभिचारी किंवा संचारी भाव एकूण 33 आहेत. स्थायीभाव किती आहेत? विद्यार्थी मित्रांनो, सध्या थर्ड इयरची परीक्षा ही MCQ पद्धतीने सुरू आहे. सध्या प्रत्येक महाविद्यालयामध्ये थर्ड इयरच्या परीक्षा MCQ पद्धतीने होत आहेत. MCQ म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा, त्यालाच MCQ म्हणतात. वर एक प्रश्न, खाली 4 पर्याय, अशा पद्धतीने परीक्षा सध्या सुरू आहेत. करोनाची अशी जर परिस्थिती कायम जर राहिली तर तुमच्या सुद्धा परीक्षा अशाच होऊ शकतात. त्यामुळे आपण जे ऑनलाईन गुगल क्लासरूमच्या माध्यमातून जे आपण अध्यापन करत आहोत, आता तुम्ही या अध्यापनाने किती लक्ष देता, किती दररोज हजर आहेत, ते परीक्षा दिल्यानंतर कळेल. कारण जेवढी जास्तीत जास्त सखोलपणे, सांगोपांगपणे, सर्वांगपणे, इत्थंभूतपणे ज्या पद्धतीनं मला सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. शक्यतो माझ्या अध्यापनातून, माझ्या निरीक्षणातून, माझ्या मांडण्यातून काहीच सुटलेलं नाही. जास्तीत जास्तपणे तुम्हाला या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करत आहे. जास्तीत जास्तपणे मी देण्याचा प्रयत्न करत आहे. आता मी जे काही देत आहे, हे दिलेलं तुम्ही किती घेत आहात ते तुमच्यावर अवलंबून आहे. मुलांनो. त्यामुळे अशा प्रकारचे छोटे छोटे सूक्ष्मातले सूक्ष्म प्रश्न परीक्षेमध्ये येतात. आणि माझ्यासारखा जर परीक्षक जर हा पेपर जर सेट केला तर जे विद्यार्थी रेग्युलर ऑनलाईन क्लास करतात, अभ्यास करतात, त्यांच्यासाठी फार सोपा असेल. आणि जे विद्यार्थी डुम्मे मारतात ऑनलाईन क्लासला सुद्धा, घरी बसून सुद्धा डुम्मे मारतात, त्यांना कॉलेजला जायचं नाही, स्वयंपाक हाताने करून खायचं नाही, काहीच नाही,
घरी राहून सुरक्षितपणे आनंदी ऑनलाईन क्लास विद्यार्थी केले पाहिजेत असं मी पुन्हा पुन्हा सांगत आहे. आणि जे करणार नाहीत आणि माझ्यासारखा परीक्षक जर पेपर जर सेटिंग जर केली पेपरची, तुमचं काही खरं नाही, लक्षात घ्या. जे करतील त्यांचा 100% लाभ होईल, त्यांना पैकीच्या पैकी मार्क पडतील मुलांनो. आणि जे करणार नाहीत त्या विद्यार्थ्यांची काही खरं नाही. कृपया, आणखी वेळ गेलेली नाही, मी पुन्हा पुन्हा सांगत आहे. आणि हा पेपर MCQ पॅटर्नसाठी खूप चांगला आहे, खूप पोषक आहे, विचारण्यासारखं यामध्ये खूप आहे मुलांना. म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगत आहे. म्हणून अशा प्रकारे नाट्यशास्त्रामध्ये भरताने किंवा भरतमुनीने एकूण 49 भाव सांगितलेले आहेत. एकूण किती भाव सांगितले आहेत? 49 भाव सांगितलेले आहेत. या 49 भावांचं जर आपण विश्लेषण जर केलं, या 49 भावाचं जर विवरण करायचा जर प्रयत्न केला तर स्थायी भाव 8, अष्टसात्विक भाव 8 आणि व्यभिचारी किंवा संचारी भाव 33 असे एकूण नाट्यशास्त्रात एकूण भाव 49 आहेत. 8 दुगुणी 16, स्थायी भाव 8, अष्टसात्विक भाव 8, 8 2 16, 16 आणि 33 49 अशा प्रकारे भरताने संस्कृतमध्ये नाट्यशास्त्रात एकूण 49 भाव सांगितलेले आहेत. आणि त्या 49 भावाचं विवरण, विश्लेषण, माहिती मी या ठिकाणी सांगितलेली आहे. आता आपण वळणार आहोत पुढच्या घटकाकडे वळणार आहोत. स्थायी भाव म्हणजे काय? कधी कधी तुमचा चौथा जो प्रश्न आहे मुलांनो, पहिला प्रश्न हा 10 मार्काचा आहे, दुसरा प्रश्न हा 10 मार्काचा आहे आणि तिसरा प्रश्न हा 10 मार्काचा आहे. चौथा जो प्रश्न आहे तो TPAचा आहे मुलांनो. एकूण अभ्यासपत्रिका आहे तुमची 40 गुणाची आहे आणि चौथा प्रश्न हा TPAचा आहे. TPAमध्ये अशा प्रकारचे प्रश्न येतात. TPAमध्ये स्थायी भाव फक्त स्थायी भावाचा उल्लेख असतो मुलांनो, फक्त स्थायी भाव बस. त्यावर तुम्हाला, कारण चौथा प्रश्न हा 10 गुणाचा आहे आणि त्यामध्ये 4 टिपा येतात. 4 पैकी तुम्हाला 2 लिहायचे आहे. एक टीप 5 गुणासाठी आहे. एक टीप किती गुणासाठी आहे? 5 गुणासाठी आहे. अशा प्रकारे त्या चौथ्या प्रश्नामध्ये अशा प्रकारच्या टिपा येतात. तुमच्या पुस्तकामध्ये किंवा गाईडमध्ये हे अशा प्रकारचे 5 टिपा नाहीत. म्हणून मी तुम्हाला सांगतो, स्थायी भाव आणि स्थायी भावानंतर आपण अष्टसात्विक भावाचा विचार करणार आहोत. या दोन्हीपैकी परीक्षेमध्ये, विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये TPAमध्ये अशा प्रकारचे प्रश्न येतात. थिअरीमध्ये येतात बरं का, फक्त थिअरीमध्ये. MCQमध्ये वेगवेगळे प्रश्न येऊ शकतात. आता स्थायी भाव किती आहेत? भरताने रसविचार या प्रकारामध्ये किंवा भरताने नाट्यशास्त्र भरताने संस्कृतमध्ये नाट्यशास्त्रामध्ये स्थायी भाव किती सांगितलेले आहेत? 8 सांगितलेले आहेत. अशा प्रकारचे प्रश्न येतात. मग खाली पर्याय काय ना, 8 येणार, 7 येणार, 7 येणार, 8 येणार, 9 येणार, 10 येणार, अशा प्रकारचे पर्याय येतात आणि त्या पर्यायापैकी एक आपल्याला अचूक पर्याय निवडायचा आहे. ठीक, आपण स्थायी भावाचा विचार करणार आहोत. स्थायी भाव एकूण 8 आहेत. आता ते कोणकोणते 8 आहेत आपण पुढे पाहणार. पण पहिल्यांदा आपण स्थायी भाव ही संकल्पना आपण समजून घेणार आहोत. स्थायी भाव म्हणजे काय, स्थायी भाव कशाला म्हणतात, या गोष्टी आपण समजून घेणार. कारण या स्थायी भाव आणि अष्टसात्विक भाव समजल्याशिवाय आपल्याला भरताने मांडलेलं रससूत्र हे समजणार नाही. स्थायी भाव आणि अष्टसात्विक भाव समजल्याशिवाय, ही संकल्पना क्लिअर झाल्याशिवाय आपला भरताने मांडलेला रससिद्धांत हा समजणार नाही. म्हणून भरताच्या रससिद्धांताचा, भरताच्या रससूत्राचा विचार करण्यापूर्वी आपल्याला स्थायी भाव म्हणजे काय, स्थायी भाव ही संकल्पना कशा पद्धतीने मांडलेली आहे, त्यानंतर अष्टसात्विक भाव या दोन्ही संकल्पनांचा आपण विचार करणार आहोत. तर स्थायी भाव भरताने संस्कृतमध्ये नाट्यशास्त्रात एकूण 8 स्थायी भाव सांगितलेले आहेत. तर स्थायी भाव कशाला म्हणतात, आपला ती संकल्पना पहिल्यांदा समजून घ्यावी लागली मुलांना. आणि अशा पद्धतीने आता ज्याप्रमाणे नरामध्ये नरपती जे काही नर आहेत, कारण नरापासून नरपती वेगळं करता येणार नाही, नरपतीपासून नर वेगळं करता येणार नाही. म्हणून ज्याप्रमाणे नरामध्ये नरपती आणि शिष्यामध्ये गुरु,
तसा स्थायीभाव इतर भावात सुद्धा असतो. याचाच अर्थ प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक सजीवामध्ये, प्रत्येक चराचरामध्ये स्थायीभाव हा सहजपणे, स्वाभाविकपणे उपजत, नैसर्गिकपणे त्यामध्ये तो दडलेला आहे. म्हणजे ज्याप्रमाणे नरामध्ये नरपती आणि शिष्यामध्ये गुरु, जो कोणी विद्यार्थी असेल त्याला कोणीतरी मार्गदर्शन केले असते. घरामध्ये आई वडील हे गुरु असतात, शाळेमध्ये शिक्षक असतात, महाविद्यालयामध्ये प्राध्यापक असतात, पुढे समजा कुठे गेले तरी प्रत्येक व्यक्तीला हा गुरु असतो. गुरुशिवाय व्यक्तीला दिशा मिळत नाही. गुरुशिवाय दिशा मिळत नाही. कोणाचा गुरु हा प्रकट स्वरूपामध्ये दिसतो, तर कोणाचा गुरु हा अप्रकट स्वरूपामध्ये असतो, त्यामध्ये दडलेला असतो. कारण कोणी एखादा व्यक्ती जन्मला आणि त्याला सगळ्याच गोष्टी आपोआप जमतात, अजिबात नाही. उपजत कोणालाच येत नसते, उपजत कोणालाच माहीत नसते, उपजत ज्ञान कोणालाही मिळालं नसते. ते ज्ञान ग्रहण करावं लागतं. ते ज्ञान ग्रहण करावं लागतं. मग कोणी पुस्तकामधून ज्ञान ग्रहण करतं, कोणी शिक्षकाकडून ज्ञान ग्रहण करतं, कोणी आईवडिलांकडून ज्ञान ग्रहण करतं, कोणी निसर्गाकडून ज्ञान ग्रहण करतं, कोणी समाजाकडून ज्ञान ग्रहण करतं. मी कोणाकडून तरी ज्ञान त्याला मिळालेलं असतं. म्हणून जो कोणी नर आहे, जो कोणी व्यक्ती आहे त्यामध्ये मार्गदर्शक त्यामध्ये दडलेला आहे, त्यामध्ये दिशादर्शक दडलेला आहे. तो सांगत जरी नसेल तरी तो त्याला जी काही विद्या येते, जी काही कला येते, जी काही स्किल आहे, जे काही कौशल्य आहे, ते कौशल्य कळत न कळतपणे तो कोणाकडून तरी घेतलेला आहे. म्हणून त्यामध्ये असे चिकटून बसलेले आहे. कोणाला आईकडून मिळतात, कोणाला वडिलाकडून मिळतात, कोणाला बहिणीकडून मिळतात, पण कोणाकडून तरी मिळतात. एखाद्या व्यक्तीची जडणघडण कशी झाली, सभोवतालचा परिसर कसा होता, मित्रपरिवार कसे होते, त्यानुसार त्या व्यक्तीची स्थायी निर्माण झालेली असतात, स्थायीभाव निर्माण झालेले असतात. म्हणून ज्याप्रमाणे नरामध्ये नरपती असतो, त्यामध्ये शिष्यामध्ये काय गुरु असतो, तसा स्थायीभाव इतर भावात सुद्धा दडलेला असतो. म्हणून स्थायीभाव हे वेगळे नसतात, स्थायीभाव हे उडून आलेले नसतात. स्थायीभाव हा अगदी लहानपणापासून त्यामध्ये चिकटलेले असतात, बिंबवलेले असतात. म्हणूनच अशा पद्धतीने आपला स्थायीभावाचा विचार करावा लागतो. तर विरुद्ध किंवा अविरुद्ध अशा भावाने ज्यांचा विच्छेद होत नाहीच. बघा, विरुद्ध किंवा अविरुद्ध, विरुद्ध किंवा अविरुद्ध अशा भावाने ज्यांचा विच्छेद होत नाही. ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत, चांगल्याच्या विरुद्धमध्ये काय वाईट आहे, वाईटाच्या विरुद्धमध्ये काय चांगलं आहे. त्या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, लक्षात घ्या. एक चित आहे आणि एक पट आहे, एक उजवा आहे, एक डावा आहे, एक गोरा आहे, काळा आहे. हे अशा पद्धतीचे जे काही भाव आहेत, हे भाव नष्ट करता येत नाही. करतात का? नष्ट करता येत नाही. समजा आपल्या डोक्याची केस आहेत, हे केस आपल्याला नष्ट करतात, कायमचे नष्ट करतात का? कायमचे नष्ट करता येत नाहीत. हे जन्मल्यापासूनच आपल्या सोबत आलेले आहेत. जेव्हा आपण वर जाल त्या दिवशीच हे सगळे नाश पावणार आहेत, नष्ट होणार आहेत, याचा नायनाट होणार आहे. म्हणून विरुद्ध किंवा अविरुद्ध अशा भावाने ज्यांचा विच्छेद होत नाहीच, उलट इतर भावांना जो आपल्यातच मिळवून घेतो, तो स्थायी भाव आहे. अशा काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी नाहीशा करता येत नाहीत अजिबात. आणि जो आपल्यातच मिळून, आता उदाहरणामध्ये मुलगा आहे किंवा मुलगी आहे. आई वडिलांना मुलाला किंवा मुलीला नाहीत म्हणून सांगता येते का? नाही. हा माझा मुलगा आहे, ही माझी मुलगी आहे, हे आई वडिलांना अजिबात सांगता येत नाही. आई वडील जरी समजा म्हणाले ही मुलगी माझी नाही, हा मुलगा माझा नाही, जरी म्हणत असले तर ते कुठेच जाणार नाहीत. काही काळापुरते नाही जरी नकार जरी दिला, शेवटी त्या मुलाला आणि मुलीला आईवडिलांना स्वीकारच करावा लागतो.
स्वीकारच करावा लागतो. समजा नाही जरी म्हणलं, समजा ते जाणार आहेत कुठं जाणार नाहीत ना, ते आपल्याच घरी येणार आहेत. आपल्याच घरी येणार. उदाहरण एखाद्या मुलाचं एखाद्या मुलीसोबत लग्न झालेलं आहे, अधिकृतपणे लग्न झालेलं आहे. आणि समजा एखादा मुलगा नाही, मला या मुलीसोबत मला संसार करायचा नाही, ही माझी पत्नी नाही, बायको नाही, असं किती जरी म्हणाला, असं नाही म्हणलं तर ते जाणार आहे का? ती जाणार नाही मुलांनो, जाणार नाही, अजिबात जाणार नाही. तिला आज ना उद्या आपल्यासोबत जुळून घ्यावंच लागणार आहे. आपल्यासोबत जुळून घ्यावंच लागणार आहे. ती मनाने ती एकजीव झालेली आहे. भावांना जो आपल्यातच मिळून घेतो तो स्थायी भाव आहे. स्थायी भाव स्थिर असतात, कधीच बदलत नाहीत. स्थायी भाव कधीच बदलत नसतात मुलांनो. ज्या भावना स्थिर असतात त्यांना काय म्हणतात? स्थायी भाव असं म्हणतात. सर्वात सोपी आणि सहज लक्षात राहणारी व्याख्या. ज्या भावना स्थिर असतात, कधीच बदलत नाहीत. आईवडील बदलतं का आपले? आईवडील बदलत नाही. गाव बदलतं का आपलं? नाही बदलत. गाव बदलत नाही. देश बदलतं का आपण? बदलत नाही. स्थिर आहेत आपण. याच देशाचे रहिवासी आहोत आपण. या देशाचं नागरिकत्व स्वीकारलेलं आहे आपण. नाही बदलत आपण. जे भाव स्थिर आहेत, जे भाव कधीच बदलत नाहीत, ज्या भावना आपल्याशी एकजीव झालेल्या आहेत, एकरूप झालेल्या आहेत, अशा सर्व भावनांना स्थायी भाव असं म्हणतात. जे भाव स्थिर असतात त्यांना काय म्हणतात? स्थायी भाव असं म्हणतात. सर्वात सोपी व्याख्या. आणखी आपल्याला ही संकल्पना पुढे जाऊन समजून घ्यावी लागणार आहे. मनुष्य स्वभावातच हे भाव स्थायी असतात. मनुष्य स्वभावातच हे भाव स्थायी असतात. समाजामध्ये व्यक्ती इतक्या प्रवृत्ती आहेत. आणि एक जुनी म्हण आहे मुलांनो, ती म्हण तुम्हाला जर सांगितली तर आणखी स्थायीभाव ही संकल्पना समजण्यास सोपी जाईल. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही असं म्हणतात ना. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. काही माणसाचे स्वभाव हे स्थायी असतात, कधीच बदलत नाही. काही माणसं इतकी हेकाड असतात, काही माणसं इतकी हेकेखोर असतात, काही माणसं हट्टी असतात, अजिबात जात नाही. म्हणूनच म्हणूनच काय मेल्याची खोड काय म्हटलं आता मी? जे काही जिवंत माणसं आहेत, एखाद्या माणसाची जी खोड आहे ते मेल्याशिवाय जात नाही. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही असं नाही उदाहरण. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, कारण तो त्याचा दोष नाही मुलांना. कारण जन्मताच त्याचा जो पिंड आहे, त्याच्या पिंडाची जी काही जडणघडण झालेली आहे, पिंडाची जी निर्मिती झालेली आहे, पिंडाचा जो विकास झाला, 9 महिने 9 दिवस आईच्या पोटामध्ये, आईच्या गर्भामध्ये, त्या पिंडावर जे काही संस्कार झालेले आहेत, आणि ते संस्कार जे काही चांगले असतील, वाईट असतील, जे काही संस्कार असतील, ते संस्कार जन्म झाल्यानंतर ते कधीच बदलत नाहीत. तर 9 महिने 9 दिवस आईच्या पोटात, गर्भामध्ये कसे संस्कार झालेले आहेत त्यावर माणसाचा स्थायीभाव अवलंबून आहे. स्थायीभाव म्हणजे मूळ स्वभाव, स्थायीभाव म्हणजे मूळ जात, स्थायीभाव म्हणजे माणसाची मूळ वृत्ती आणि प्रवृत्ती. अशा पद्धतीने मनुष्य स्वभावातच हे भाव स्थायी असतात. हे स्थायीभाव व्यक्ती कोणाकडून घेत नाही, हे लक्षात घ्या. स्थायीभाव विकत मिळत नाहीत. स्थायीभाव उसने घेता येत नाही. एखादं उसनं जरी घेतलं तरी जास्त काळ टिकत नाहीत, लक्षात घ्या. एखादा माणूस स्वभावाने चांगलाच नाही, खोडकर आहे, बदमाश आहे, दुष्ट आहे, क्रूर आहे, आणि तो काही क्षणापुरते स्वार्थ साधण्यासाठी जर तो असा गोड गोड जर बोलत असेल पोपटासारखा, काही कालानंतर, काही वेळानंतर त्याचा जो स्वभाव आहे उसना घेतलेला,
तो उसना स्वभाव लगेच उघडा पडतो, लगेच नष्ट होतो, लगेच नाहीसा होतो. म्हणून स्वभावातच हे भाव स्थायी असतात. मनुष्य जन्मतो तोच मुळी या भावना घेऊन जन्मतो. मग आता सांगितलं, मनुष्य जन्मतो तोच मुळी मनुष्य जन्मतो तोच मूळ भावना घेऊन जन्मतो. लक्षात घ्या. असे काही समाजामध्ये माणसं असतात, फार सज्जन माणसं असतात, फार सज्जन माणसं असतात. त्यांच्याकडे सामंजस्यपणा असतो, प्रगल्भपणा असतो, सहकार्य वृत्ती असते, प्रेम असते, आपुलकी असते, जिव्हाळा असतो, सहकार्य असतो. माणूस म्हणून जे काही गुण लागतात, जी काही पात्रता लागती, जी काही क्षमता लागते, सर्वच गुणाचा समुच्चय त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तो माणूस असा कुठून तरी काही ओढून ताणून हे गुण आणलेले नाही. कारण त्याचा जन्म झाला, जन्म झाल्यापासून उपजतच त्याला ती देण आहे, उपजतच या गुणांचा त्याच्यावर संस्कार झालेला आहे. जन्मल्यापासून त्यांच्या हृदयामध्ये, त्याच्या मनामध्ये हे गुण भिनलेले आहेत. तो असं काही बेगडी स्वरूपामध्ये, तात्पुरत्या स्वरूपामध्ये, तकलादू स्वरूपामध्ये हे गुण तो आणलेला नाही. म्हणून मनुष्य जन्मतो तोच मूळ भावना घेऊन जन्मतो. तो चांगला असेल तो वाईट असेल, त्यामध्ये काहीच बदल होत नाही. लक्षात घ्या. काही वेडसर असतात, काही कोणाला सहकार्य करत नाहीत. लोकांनी आपल्याला सहकार्य करावं असं वाटतं, आपण कोणाला सहकार्य करत नसतात. असे बरेच माणसं असतात. काही माणसं म्हणजे बेगड्यासारखं जीवन जगतात, पण बेगड्यासारखा जो स्वभाव आहे तो स्वभाव जास्त काळ टिकत नाही. बेगड जे कलर, त्या कलरवर भिंतीला आपण कलर मारलेला आहे आणि त्या कलर हवा, पाणी, वातावरण याचा परिणाम झाला की ते हळूहळू कलर फिकं पडायला लागतं. म्हणून जे काही उपजत आहे, जे काही नैसर्गिक आहे ते जात नाही आणि ओढून ताणून आणलेलं लगेच काही काळानंतर ते निघून जातं. अशा प्रकारच्या भावनांना काय म्हणतात? स्थायी भाव. अशा प्रकारच्या भावनांना काय म्हणतात? स्थायी भाव असं म्हणतात. आणि अशा पद्धतीचा विचार आपण या प्रकारामध्ये करणार आहोत. आणि म्हणूनच स्थायी भाव दुसरं तिसरं काही नसते. माणसामध्ये जे भाव स्थिर असतात, जे भाव कधीच बदलत नाहीत, माणसामध्ये जे भाव कधीच बदलत नाहीत, जे स्थिर असतात, त्यांना काय म्हणतात? स्थायी भाव असं म्हणतात. मनुष्य स्वभावातच हे भाव स्थायी असतात. मनुष्य जन्मतो तो या भावना घेऊनच जन्मतो. अशा भावनांना स्थायी भाव असं म्हणतात. आपण या ठिकाणी फक्त स्थायी भावाची संकल्पना समजून घेतलेली आहे. आणखी आपल्याला संकल्पना समजून घ्यायची आहे. बाकीच्या विचारांचा, संकल्पनांचा आपण उद्या तासाला विचार करूया. तोपर्यंत धन्यवाद.